विजयादशमीचा आजचा दिवस आहे, दसऱ्याचा आजचा दिवस आहे आणि आजच्या या दिवशी सगळ्यांचं लक्ष लागलेलं असतं महत्त्वाच्या राजकीय घडामोडींकडे दसरा मेळाव्याच्या अनुषंगानं। शिवसेनेच्या फुटीनंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचे पक्ष दसरा मेळावे आयोजित करत असतात। त्याचप्रमाणे आज ठाकरेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा मुंबईच्या दादरमधल्या शिवाजी पार्कमध्ये होतोय, तर दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा मुंबईच्याच गोरेगावमधल्या नेस्को ग्राउंडमध्ये पार पडतोय। या दोन्ही मेळाव्यांच्या अनुषंगानं जय्यत अशी तयारी करण्यात आलेली होती। गेले काही दिवस सातत्यानं या दोन्ही पक्षांमधले जे नेते होते, पदाधिकारी होते, ते हा दसरा मेळावा यशस्वी करण्याच्या अनुषंगानं शक्य ती सगळी तयारी करताना दिसले। आपण ही दोन दृश्य सध्या पाहतो आपल्या स्क्रीनवर। डावीकडचं जे दृश्य आहे ते शिवाजी पार्कमध्ये, जिथं ठाकरेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडणार आहे। पण सध्या आपल्याला माहिती आहे राज्यातल्या अनेक भागांमध्ये पावसाचा जोर आहे। तसाच पाऊस मुंबईमध्ये सुद्धा आहे आणि दादरमध्ये सुद्धा असाच हा पाऊस पडल्यामुळे शिवाजी पार्क मैदानात चिखलाचं साम्राज्य आहे। अधूनमधून पावसाची रिमझिम सुरूच आहे। त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेचा मेळावा शिवाजी पार्कमध्ये पार पडतोय, तर तिकडे नेस्को ग्राउंडवर सुद्धा शिंदेंच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची अत्यंत जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। शिंदेंच्या शिवसेनेचे नेते, मंत्री, पदाधिकारी सातत्यानं या दसरा मेळाव्याच्या तयारीचा आढावा घेताना गेले काही दिवस आपण पाहिलेलं आहे। त्यामुळं या दोन्ही शिवसेनांचा प्रयत्न असणार आहे की जास्तीत जास्त संख्येनं शिवसैनिक जे आहेत ते या मेळाव्यांना हजेरी लावतील आणि हा मेळावा यशस्वी करतील। काय नेमकी या दोन्ही दसरा मेळाव्यांची सद्यस्थिती आहे, आपण त्याबद्दलचा आढावा जाणून घेणार आहोत। आपल्या सोबत आपले प्रतिनिधी आहेत स्वप्नील जाधव आणि उमेश करंजकर। स्वप्नील आपल्या सोबत आहेत शिवाजी पार्क मैदानातनं, तर उमेश करंजकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत गोरेगावच्या नेस्को सेंटरमधनं। सुरुवातीला स्वप्नील आपल्याकडे येतो। शिवाजी पार्कमध्ये गेला काही काळ आपण बघितलं तर पाऊस पडलेला होता, चिखलाचं साम्राज्य आहे। काही कार्यकर्ते देखील आपल्याला तिथे दिसले चिखलातनं वाट काढत जाताना। काय नेमकी तिथली सद्यस्थिती आहे? पावसाचा जोर देखील पाहायला मिळालेला होता, रिमझिम पाऊस सुरू असल्याचं देखील समजलं होतं। स्वप्नील, त्याबद्दल सुरुवातीला काय सांगताय? नक्कीच अजिंक्यजी, या ठिकाणी शिवाजी पार्क येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा दसरा मेळावा हा पार पडणार आहे। अगदी 2 तास राहिलेत हा दसरा मेळावा सुरू होण्यासाठी, मात्र आता शिवसैनिक येण्यास सुरुवात झालेली आहे। मात्र ते वाट जे काढताना पाहायला मिळतात, या चिखलातून हे शिवसैनिक वाट काढत आपल्या आसन व्यवस्थेपर्यंत पोहोचताना पाहायला मिळतात। एकीकडे पाणीसुद्धा आहे, या ठिकाणी शिवसैनिक या चिखलातून वाट काढत येताना पाहायला मिळतात। मात्र शिवसैनिकांमध्ये नक्की काय उत्साह आहे हे तिथे त्यांच्याशी आपण बातचीत करून जाणून घेणार आहोत। त्याचपूर्वी या खुर्च्या लावण्यात आलेल्या आहेत। थोड्या वेळापूर्वीच एक रिमझिम पावसाची सर येऊन गेलेली आहेत, खुर्च्या सुद्धा ओल्या झालेल्या आहेत, त्या खुर्च्यांवरती पाणी सुद्धा पाहायला मिळते। मात्र याही परिस्थितीमध्ये शिवसैनिक जे आहेत ते उद्धव ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी शिवाजी पार्क मैदानाच्या दिशेने या ठिकाणी येताना पाहायला मिळतात। काही शिवसैनिक आहेत जे या भाषणांच्या आतुरतेने वाट पाहताना आपल्याला पाहायला मिळतात। चिखल आहे, मात्र तरीही शिवसैनिक हा चिखल तुडवून आपल्या आसन व्यवस्थेपर्यंत जाताना पाहायला मिळतात। काय उत्साह आहे तुमच्यामध्ये नक्की? हा चिखल जो आहे, जो महाराष्ट्रात रावणरूपी चिखल आहे, याला तुडवायचं आहे। म्हणून हा शिवसैनिक आज या शिवाजी पार्क आल्यानं या चिखलातून जे भ्रष्टाचारी अधिकारी आहेत आणि जे सत्ताधारी भ्रष्टाचारी आहेत त्यांना चिखलातच तुडवायचं आहे। म्हणून इथे शिवसैनिक आज चिखलात आलेला आहे आणि शिवसैनिक आज चिखल पाना उन्हाची कधी तमा बाळगलेली नाहीये। आणि शिवसैनिक हा निष्ठावंत शिवसैनिक हा प्रत्येक दसरा मेळाव्याला शिवाजी पार्कवर आवर्जून येतो आणि इथून जे सोनं लुटायचं आहे ते लुटतो। आणि यावेळी एक आगला वेगळा सोनं लुटण्याचा साठी इथे शिवसैनिक आलेले आहे आणि आपण बघाल की आतुरतेने आज उद्धव साहेब काय महाराष्ट्रासाठी देणार आहेत हे पाहण्यासाठी येणार आहे। कारण शेतकऱ्याची जी व्यथा आहे ही व्यथा जाणणारा एकमेव नेता जो आहे तो उद्धव बाळासाहेब ठाकरेच आहे आणि हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे। आपण बघितलेले अख्ख्या महाराष्ट्रात पूरस्थिती आहे, पण शेताच्या बांधावर जाणारा, गरिबांच्या घरात जाणारा नेता असेल तो उद्धव बाळासाहेब ठाकरेच आहे। मराठवाड्यामध्ये चिखल झालेला आहे, शेतकरी एवढ्या वर्ष चिखल आहे, शेतकऱ्याच्या घरात चिखल आहे। मी जर 4 तास चिखलात उभा राहिलो तर काय फरक पडतो असं उद्धव ठाकरे म्हणाले होते। त्यामुळे शिवसैनिक या ठिकाणी भरभरून येतात, हे चिखलामध्येच उभे राहतात। नक्कीच मराठवाडा नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातनं मोठ्या संख्येने शिवसैनिक येत आहेत। आम्ही सुद्धा दिवा शहरात ठाणे जिल्ह्यातनं आलो आहे आणि आमच्यासोबत येताना बरेच लोंढेचे लोंढे येथे येत आहेत। कारण प्रत्येक शिवसैनिकाला दसरा मेळावा म्हणजे एक मोठा उत्सव सणच असतो। त्यासाठी वर्षभर आतुरता असते की कधी दसरा मेळावा येतो आणि आम्ही उद्धव साहेबांचे विचार इथे ऐकायला येतोय। नक्कीच
अजिंक्यजी, मी पुन्हा तुम्हाला एकदा दाखवेल या ठिकाणी शिवाजी पार्क मैदानावरती कशा प्रकारे चिखल झालेला आहे आणि पाण्याचं तळ सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळतं. मी जे कॅमेरामॅनला दाखवायला सांगेल, हे पाण्याचं तळ आहे. या पाण्याच्या तळाच्या बाजूलाच या ठिकाणी जर बघितलं तर खुर्च्या म्हणजेच आसन व्यवस्था लावण्यात आलेली आहे आणि काही कार्यकर्ते आपण बघतो या ठिकाणी चिखल तुडवत या चिखलामधून आसन व्यवस्थेकडे जात आहेत. कारण या सर्व शिवसैनिकांमध्ये एकच ध्यास आहे, तो म्हणजे उद्धवजी ठाकरे यांचे विचार आणि त्यांचं मार्गदर्शन ऐकायचं आहे. आणि जो राजकीय चिखल खरं तर महाराष्ट्रामध्ये झालेला आहे, काही विरोधकांना सुद्धा या ठिकाणी त्यांनी इशारा केलेला आहे, त्यावरून सत्ताधाऱ्यांवरती सुद्धा निशाणा साधलेला आहे. त्यामुळे थोड्याच वेळामध्ये खरं तर उद्धव ठाकरे या ठिकाणी येतील, उद्धव ठाकरेंचं भाषण सुरू होईल. मात्र हे भाषण सुरू असताना या चिखलामध्ये हे शिवसैनिक उभे राहिलेले आपल्याला पाहायला मिळतील. एकीकडे जर बघितलं तर नेस्कोच्या इथे शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळा होतोय, तर या ठिकाणी शिवाजी पार्क इथे चिखलाचं साम्राज्य आहे. या चिखलाच्या साम्राज्यातच उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळावा घेण्याचा जो निश्चय केला होता तो आता पूर्ण करणार आहेत. आणि यामध्ये पाऊस जर पडला तर हा चिखल आणखी वाढण्याची शक्यता आहे. अजिंक्यजी, अगदी खरंय. पण या दोन्ही दसरा मेळाव्यांमध्ये आवाज कुणाचा घुमणार याचीच खरं तर उत्सुकता आहे. कारण सातत्यानं असा दावा केला जात असतो की आमचा दसरा मेळावा यशस्वी आहे, आमचा दसरा मेळावा मोठा आहे. पण आज नेमकं कळेल की दसरा मेळाव्याचा जो आवाज आहे कोणत्या शिवसेनेचा घुमणार आहे. आपण शिवाजी पार्कमधनं आढावा तर घेतला, आपण आता गोरेगावच्या नेस्को सेंटरमधनं आढावा घेऊया, ज्या ठिकाणी शिंदेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडणार आहे. उमेश करंजकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेतच. उमेश, जय्यत तयारी करण्यात आली होती. गेले काही दिवस सातत्यानं आपण बघत होतो की शिंदेंच्या शिवसेनेतले जे मंत्री आहेत, मोठे नेते आहेत, पदाधिकारी आहेत, सातत्यानं इथल्या तयारीचा आढावा घेताना दिसले. एक बाब समाधानकारक गोष्ट यासाठी चांगली की नेस्को सेंटरमध्ये पाऊस जरी झाला तरी ते नेस्को सेंटर जे आहे ते तिथं पावसाची काही म्हणजे त्याची अडचण होणार नाही कार्यकर्त्यांना किंवा जे शिवसैनिक येतील त्यांना. त्यामुळं ती एक सोय त्या ठिकाणी आहे, पावसाचा कोणताही परिणाम जाणवणार नाही तिथं. पण जय्यत तयारी जी करण्यात आलेली होती, उमेश, त्याबद्दल नेमकं काय सांगता येईल? तयारी जवळपास पूर्ण झालेली असणारच आहे आता. नक्कीच अजिंक्य, तयारी जी आहे पूर्ण झालेली आहे. कारण आधीचा जो मेळावा आहे म्हणजे एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली होती की आझाद मैदानामध्ये होईल. मात्र जो पावसाचा अंदाज बांधला आणि त्यानंतर नेस्को संकुल इथं जे बंदिस्त सभागृह आहे इकडे हा मेळावा जो तो घेतला जातो. मी सगळ्यात आधी तुला स्टेज दाखवतो. भव्य असा स्टेज जो आहे तो उभारण्यात आलेला आहे. जवळपास 7-7:30च्या दरम्यान पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे जे आहेत ते उपस्थित होतील आणि जवळपास एक 8-8:30च्या दरम्यान त्यांचं भाषण होईल. आणि या भाषणातून नेमकं ते काय म्हणणार आहेत, कारण दसरा मेळावा हे शिवसैनिकांसाठी एक पर्वणी असते. विचारांचं सोनं लुटण्यासाठी कानाकोपऱ्यातून जो आहे तो शिवसैनिक मुंबईत येतो, दसरा मेळाव्यात सामील होतो. मात्र यावेळेस स्वतः मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी सांगितलं होतं की जे पूरग्रस्त आहेत त्यांना मदत करा. मुंबई आणि जे मुंबई परिसरातले जे इतर कार्यकर्ते आहेत, नेते आहेत, त्यांनीच फक्त दसरा मेळाव्याला. मात्र इकडची जर आपण परिस्थिती पाहिली तर बहुतेक कानाकोपऱ्यातून राज्याच्या शिवसैनिक जो तो आता यायला इथं सुरुवात झालेली आहे. हे संकुल जे आहे ते पूर्ण भरेल अशा प्रकारचं आहे. जवळपास 7-7.5 हजार शिवसैनिक इथं बसू शकतील, कार्यकर्ते बसू शकतील अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे. मात्र मोठ्या प्रमाणात शिवसैनिक येणार आहेत अशा प्रकारची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात येते. काही शिवसैनिक जे इतर राज्याच्या कानाकोपऱ्यातून आले त्यांच्याशी आपण बोलूया. दादा, तुम्ही कुठून आलात? आम्ही महाबळेश्वरहून आलोय, साहेबांच्या गावावरून. महाबळेश्वरनं आलात, पण एकनाथ शिंदे यांनी सांगितलं होतं की कानाकोपऱ्यातनं महाराष्ट्राच्या येऊ नका, कारण सध्या महाराष्ट्राच्या अनेक ठिकाणी पाऊस पडतोय, तिथं मदतीला पोहोचा. मात्र तरी देखील तुम्ही एक शिवसैनिक म्हणून इथं आलेला आहात. मुळात आम्हाला कोणी सांगितलेलं नाही, पण मुळात शिवसेनेची स्थापना ही मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी निर्माण झालेली होती. आणि मराठी माणसासाठी जी शिवसेना उभी राहिली त्या शिवसेनेसाठी महाबळेश्वरहून काय महाराष्ट्रावरून अनेक शिवसैनिक मुंबईत दाखल होत आहेत. अजूनही काय आपण शिवसैनिकांशी बोलण्याचा प्रयत्न करूया. दादा, तुम्ही कुठून आलात? आम्ही साताऱ्यावरून एकनाथ शिंदे साहेबांच्या गावावरून आलेलो आहोत. आणि साहेबांनी जे महाराष्ट्रामध्ये झंझावात त्यांच्या मुख्यमंत्र्याच्या कालखंडामध्ये लोकांच्या हिताचं लोककल्याणकारी जे निर्णय घेतले त्या निर्णयांनी अक्षरशः महाराष्ट्र भारावलेला आहे. आणि आमच्या सर्वांचं स्वप्न आहे परत एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री व्हावे आणि महाराष्ट्राची सेवा करायची संधी त्यांना पंतप्रधान साहेबांनी द्यावी, अमित शहा साहेबांनी द्यावी अशी आम्ही विनंती करतो. नक्की. तर आपण पाहू शकतो अजिंक्य, कानाकोपऱ्यातले शिवसैनिक जे आहेत ते मुंबईत दाखल झालेत. अजूनही शिवसैनिक येतात आणि अजूनही गर्दी जी आहे
ती वाढत, तरुणांची संख्या देखील आपल्याला तेवढीच पाहायला मिळते. काही तरुणांशी देखील आपण बोलूया. 2 मेळावे होतात, मात्र तरुणांचं आकर्षण या मेळाव्याकडे जास्त का वाटतंय तुम्हाला? कारण की या महाराष्ट्राचे मुख्य नेते शिवसेनेचे मुख्य नेते आणि विद्यमान महाराष्ट्र राज्याचे उपमुख्य एकनाथ शिंदे साहेब त्यांनी तरुणाला एक प्रकारचं वेगळं वेळ लावलं. वेगळी ऊर्जा त्यांच्या भाषणातून, त्यांच्या कार्यातून मिळते. आम्ही त्यांच्या कार्याला प्रभावित होऊन आपल्या शिंदे साहेबांसोबत काम करतोय. आपण पाहू शकतो अजिंक्य, एकनाथ शिंदे यांचं भाषण ऐकण्यासाठी तरुण आलेत, इतर शिवसैनिक आलेले आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे काय बोलणार आहेत हे सगळ्यात महत्त्वाचं असणार आहे. कारण मुंबई महानगरपालिका निवडणूक असतील, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असतील, या निवडणुकांच्या तोंडावर हा दसरा मेळा होतोय. त्यामुळे या निवडणुकांसाठी नेमका काय संदेश पक्षाकडून, मुख्य नेत्यांकडून दिला जातोय आणि तो संदेश घेऊन या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जातील. निवडणुका जिंकण्यासाठी काय सांगितलं जाणार आहे, निवडणुकाची काय जो कानमंत्र आहे तो एकनाथ शिंदे यांना देतील, हा ऐकण्यासाठी हे सगळे शिवसैनिक जे आहेत ते आता नेस्को संकुलमध्ये जमायला सुरुवात झालेली आहे. अगदी खरंय. या दोन्ही दसरा मेळाव्यांच्या क्षणाक्षणाचे अपडेट्स आपण तुम्ही दोघांच्या माध्यमातून राज्यातल्या प्रेक्षकांपर्यंत, लोकशाही मराठीच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतच राहणार आहोत. मात्र तुर्तास आपण जी माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.